काही काम नाही केलं त्यांनी, त्याच्यामुळे त्यांचा फंड माघारी केला, त्याच्यामुळं बजरंग बाप्पाला मतदान करायचं. पंकजा मुंडे आता ते ह्याच्यामध्ये हायवेमध्ये उडणाऱ्या त्यांचे काय हे वाटण कुठं आली 50 वर्षापासून आम्ही बघत ऐकत होतो. रेल्वे आली तर म्हणले कुठं 50 किलोमीटरच आली म्हणले. 260 किलोमीटरचं काहीतरी त्याचं अंतर आहे. म्हणजे 15 वर्षामध्ये 60 किलोमीटर. घराशाही बी संपवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी बजरंग बाप्पाला शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी का बरं म्हणजे काय शेतकऱ्याचे काय आले सध्या काय 10 वर्षे राजकारण करून काय आम्हाला उपयोग केला नाही भाजप महाराष्ट्रात आहे. आम्ही ओरिजिनल ओबीसी असताना सुद्धा आम्ही मराठा मतदान करणार. कशामुळे करणार आहेत की 10 वर्षामध्ये काय निष्क्रिय खासदार राहिले ते कसलाच प्रकार तो यांनी 10 रुपये सुद्धा फंड दिला, निधी दिला नाही गावाला. मग कशामुळे भाजप. मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. बीड तालुक्यामध्ये आहे आणि बजरंग सोनवणेंच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा प्रचार आहे, पंकजा मुंडेंचं कसं वजन आहे, कुठं त्यांचा प्रचार आहे, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. नाळवंडी गावामध्ये आहे, ओबीसी बहुल गाव आहे आणि कशा प्रकारची ही निवडणूक आहे, कोणाला ते सहकार्य करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे बाबा. कशी लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे, कोण तुम्हाला खासदार हवा आहे? बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पाच का? विकास नाही केला, काही नाही, बजरंग बाप्पाला करायचं. बजरंग बाप्पा. तर ओबीसी बहुल तुमचं गाव आहे नाळवंडी, आहे ना. माळी समाजात फार मोठा आहे इथं. असं असताना तुम्ही काय 2-3 वर्ष त्यांना निवडून दिलं ना. 2-3 वेळ. मग आता बजरंग सोनवणे, आता बजरंग सोडून प्रीतम मुंडे मागच्या काळामध्ये 10 वर्ष होत्या. कसं काम आहे त्यांचं? काही काम नाही केलं त्यांनी, त्याच्यामुळे त्यांचा फंड माघारी केला, त्याच्यामुळं बजरंग बाप्पाला मतदान करायचं. बजरंग बाप्पा काम करतील अशी काय गॅरंटी तुम्हाला वाटते? करू नाही तर नाही करू काम त्यांनी. एक बार चान्स देऊन बघून त्यांना. म्हणजे यांना 15 वर्ष दिले त्याला chance. बजरंग सोनवणे गावामध्ये कसं वातावरण? बरं आहे वातावरण. बजरंग सोनवणे काय सांगाल? लोकसभा निवडणूक आहे, 2 उमेदवार आहेत, चुरशीची लढत आहे. पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे. तुम्हाला कोण खासदार हवा आहे नवा? आम्हाला शरदचंद्र पवार साहेबाच्या गटाकडून जे बजरंग बाप्पा सोनवणे त्यांच्यावर आमची पसंती आहे. बीड जिल्ह्याचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला बदल हवा आहे. बदल हवा ह्यासाठी आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार आहोत. पंकजा मुंडे मागं 10 वर्ष होत्या. 10 वर्ष होत्या पंकजाताई, पण विकासाच्या बाबतीमध्ये काहीच नाही ना. प्रीतमताई मुंडेला बी 10 वर्ष आम्ही दिलं आहे निवडून, पण विकास काही झाला नाही. आता तुम्हाला बजरंग सोनवणे विकास करतील असं कसं वाटतं? असं वाटतं की नवीन बदल ते आश्वासन देत आहेत की विकास बदल केल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. प्रत्येकजण उमेदवार येतो, आम्ही हे करू ते करू म्हणतात. प्रत्येकजण म्हणतात ते, पण हेच उमेदवार सक्षम आहे विकासाच्या बाबतीमध्ये. लोकसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी जनतेचे आपले, तर ते आपल्याला त्यांना निवडून देणे हे महत्त्वाचं आहे. बीड लोकसभेमध्ये तुतारीचे थेट गमजा घालून इथं आलेत. बघू विचारून तुम्ही थेट तुतारीचा गमजा घालून इथं. बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे. आता मागच्या निवडणुकीला कोणासोबत होते तुम्ही? मागच्या इलेक्शनला प्रीतमताई संघ. आज बजरंग सोनवणे सोबत कसं काय तुम्ही? काय ते त्यांचं काही कामच नाही, शून्य काम आहे त्यांचं. त्याच्यामुळं बजरंग सोनवणे काम करतील याची काय गॅरंटी? बजरंग सोनवणे सर्वसाधारण माणूस आहे तो, त्याच्यामुळे त्याला सगळे जनतेचे नाळ माहिती आहे. पंकजा मुंडे सर्वसाधारण वाटत नाही तुम्हाला? पंकजा मुंडे आता ते ह्याच्यामध्ये हायवेमध्ये उडणाऱ्या त्यांचे काय हे वाटण. त्या म्हणतात माझ्या सगळ्यात जास्त काळात, माझ्या काळामध्ये जास्त निधी नाही, निधी नाही, काय नाही. शेतकऱ्यांचा पीक विमा मीच दिला जास्त. हे नाही, त्या भाजपचं खरंच राहिलं नाही काही. भाजपचं आजकाल काहीच खरं नाही बिलकुल. त्यांचं काय त्यांच्या बजरंग सोनवणे विकास करतील करतील म्हणजे 100% करतील. विश्वास आहे तुम्हाला? विश्वास आहे 100%. 2020चा विमा सुद्धा भेटला नाही ना आम्हाला. विमा नाही, काही नाही. 2020चा सुद्धा विमा भेटला नाही. म्हणले आम्ही विमे दिले, अगर काय दिले, कुठं दिलं हो? 2000 PM येते तर का त्याच्यावर समाधान नाही. शेतकऱ्याचे खताचे भाव वाढले, बरोबर. सध्या खताचे भाव वाढले, GST शेतकरी भरतोय खतावर. काय हे काय देऊ शकते? 2000 देऊन काय होत नाही. ते तर पुरत बी नाही 2000. ते म्हणते जिल्ह्याभरातले रस्ते वगैरे शेतकऱ्यांना झालेच नाही ना. जिल्हाभराचे काही थोडेफार हायवे झाले असतील, पण
गाववाईज अंतर्गत रस्ते रेल्वे आमच्याच काळात आली बीडमध्ये. कुठं आली? 50 वर्षापासून आम्ही बघत ऐकत होतो रेल्वे आली तर म्हणले कुठं 50 किलोमीटरच आली म्हणले. 260 किलोमीटरचं काहीतरी त्याचं अंतर आहे. म्हणजे 15 वर्षामध्ये 60 किलोमीटर आली. आणि लहानपणापासून आम्ही ऐकत होतो की रेल्वे येणार. कोण खासदार होणार आता? बीडचा खासदार नक्की बजरंग बाप्पा सोनवणेच होणार. कोण खासदार? बजरंग बाप्पा. का बरं बजरंग बाप्पा? बजरंग बाप्पा म्हणजे पहिले 10 वर्ष बीड जिल्ह्याच्या लोकांनी प्रीतमताईवर पंकजाताईवर विश्वास ठेवून मतदान केलं होतं. पण एकदम संसदेत निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची एक नोंद झालेली. त्यांचा निधी पण त्यांना व्यवस्थित खर्च करता नाही आला. मग आता आहे की परत तेच आम्हाला एक चान्स द्या लोक तरी कधीपर्यंत चान्स देतील. विकास शून्य असल्यामुळं बजरंग बाप्पाच हा पर्याय राहणार. बजरंग बाप्पा सोनवणे. कोण खासदार आहे बाबा? इकडे या. 2 उमेदवार आहेत, पंकजा मुंडे आहेत, बजरंग सोनवणे आहेत, अशोक हिंगे आहेत. बजरंग सोनवणे. बजरंग सोनवणे का? शेतकरी पुत्र आहे. पुन्हा गोपीनाथ मुंडेला 10 वर्ष दिले, प्रीतम मुंडेला 10 वर्ष दिले. मग आणखी त्यांच्या घरातच कवर ठेवा. घराणेशाही संपवायचे का राजकारण किंवा मग विकास काम? घराशाही बी संपवायची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी बजरंग बाप्पाला निवडून. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही असं म्हणतात लोक. म्हणत असं. मग कुणी केलं? ह्यानी काय केलं? ह्यानी काहीच केलं. बजरंग सोनवणे विकास करतील असं तुम्हाला वाटतं? हो वाटतं. बजरंग बाप्पा निवडून येईल. पंकजा मुंडेंना फार मोठा अनुभव आहे, जवळजवळ 20 वर्षाचा राजकारण. काय करायचं अनुभव? गोपीनाथ मुंडे फार मोठं नाव आहे. नाही काय करायचं? तरी नाही. बजरंग सोनवणे. कोण खासदार होईल? बजरंग बाप्पा. का बरं? का बरं म्हणजे काय शेतकऱ्याचे काय आले सध्या? काय 10 वर्षे राजकारण करून काय आम्हाला उपयोग केला नाही भाजप. प्रीतम मुंडे 10 वर्ष होत्या, कशी काम आहे त्यांची? काहीच काम नाही. काय केलं शेतकऱ्यासाठी? बरं, काहीच कामं नाही शेतकऱ्याला. काहीच काम नाही. बजरंग सोनवणे काम करतील असं वाटतं तुम्हाला? विश्वास आहे तुम्हाला? काही शब्द आश्वासन दिले त्यांनी? नाही. कोण खासदार होईल? बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा का ठरून आले का सगळे तुम्ही? नाही कशामुळे वाटतं की आम्हाला आज प्रथम ते 10 वर्ष खासदार राहते, 10 ह्या नावंडे सर ह्याच्यामध्ये कसलाच 10 रुपये सुद्धा फंड दिलेला नाही. आम्हाला त्याच्यामुळे वाटतं की बदल असावा. त्याच्यामुळे आम्ही तुतरला मतदान करणार बजरंग बाप्पासाठी. बरोबर. शेतकऱ्याच्यासाठी काही नाही, कापसा घरात पडलेत, सोयाबीन घरात आहेत, भाजीपाल्याला भाव नाहीत. मग कशामुळे भाजपला मतदान करायचं? आता वातावरण फार वेगळं झालं. आता दुर्दैवाने आम्हाला म्हणावं लागतं ओबीसी विरुद्ध मराठा असं वाद महाराष्ट्रात आहे. आम्ही ओरिजिनल ओबीसी असताना सुद्धा आम्ही मराठाला मतदान करणार. कशामुळे करणार आहेत की 10 वर्षामध्ये निष्क्रिय खासदार राहिले ते. कसलाच प्रकार तो यांनी 10 रुपये सुद्धा फंड दिला, निधी दिला नाही गावाला. मग कशामुळे भाजपला मतदान करायचं? त्याच्यामुळे आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार आहे. बजरंग बाप्पा कसं काम करतील असं तुम्हाला वाटतं? आम्हाला बजरंग बाप्पा कसं येतात, त्यांच्याकडे कारखाना आहे ऊसाचा, त्यांच्या आमच्या सर्कलमधून ऊस नेले त्यांनी. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा विश्वास आला की हे आपल्याला काहीतरी करतील असे. त्याला आम्ही त्याच्यामुळे मतदान करणार त्यांना. पंकजा मुंडेंनी सांगितलं आम्ही नोकऱ्या देऊ, आश्वासन दिले 15 वर्षात. मोदी असंच म्हणला 15 आम्ही वर्षाला तुम्हाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यावर टाकू. कोणाला 10 रुपये तरी दिलेत का त्यांनी? असे एखाद्या शेतकऱ्यांनी सांगावं की आम्हाला 15 रुपये दिलेत म्हणून. 2000 रुपये देतात ना ते. 2000 रुपये काय रानात काम करून द्यायला काय देऊ? खताचे भाव का वाढे, डिझेल पेट्रोलचे भाव का वाढे, गॅसचे का भाव आहेत, लाईटचे का भाव आहेत सध्या. मग त्या कशाला मतदान करायचं भाजपला? काही न काम करता 2000 देतात ना. काय घरून द्यायला का मोदी सरकार? जीएसटी वसूल करायला आमच्या खात्यावर ह्याच्यावर कापसाहेब बियाण्यावरच त्यांनी जीएसटी लावली ना. त्याच्यामुळं ते 2000 रुपये देतात. काँग्रेसच्या काळामध्ये डिझेल पेट्रोलचे काय भाव होते, आजचे भाव काय आहेत? मग कशामुळे ह्याला भाजपला मतदान करायचं? मोदीच सगळ्यात जास्त सक्षम आणि ताकदवर माणूस आहे असं सांगितलं. नाही, मोदी सरकार बरोबर नाही. त्या जो अटल बिहारी वाजपेयी होते का तोपर्यंत सरकार भाजप सरकार चांगलं होतं. आता हे सर गुंडेशाहीचं सरकार आलेलं आहे. हे अमित शहा आणि हे मोदी हे गुंड आहेत लोक. हे दोघं त्रास हाकीत आहेत. कोणासोबत राहणार? आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे, शरद पवार, बजरंग बाप्पा काम करते असं वाटतं? हो, बजरंग बाप्पा काम करतील ना. निवडून देतील? निवडून देणार. आमच्या गावात ओबीसी समाज असताना सुद्धा 50 ते 60% मतदान बीजेपीला होणार. मजेशीर लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबीसी बहुल गाव आहे. माळी समाज फार मोठ्या संख्येनं आहे. मला जाणीवपूर्वक म्हणावं लागतं इथं. तुम्ही म्हणाल की जातीवाद करायला लागलं तुम्ही, इथं बोलायला लागलं. मात्र मला जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हणावं लागतं की माळी समाज आहे, ओबीसी बहुल एरिया आहे. स्वतःनी बोलत असताना सांगितलं की आम्ही ओबीसी आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीला नाही, पंकजा मुंडेला नाही, बजरंग सोनवणेला आम्ही सहकार्य करणार आहोत. मोदींनी जे काही हप्ते दिलेत आम्हाला
ते आमचेच घेतले जातात असं सांगितलं गेलं आहे. त्यांचे GST आम्हाला लावले जाते आणि आमचेच पैसे आम्हाला दिले जातात असं सांगितलं जातं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही बजरंग सोनवणेसोबत उभा राहणार आहोत असं इथलं नारवंडीकरांनी जे आहे ते स्पष्ट मत या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मतांच्या रूपामध्ये इथून नाळवंडीकर कशी लीड कोणाला देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.